काका तुमच्याकडे सचिन तेंडुलकर स्टाईल मध्ये गणपती आहे का? मस्त स्क्वेअर कट मारताना. अहो तसा नसेल ना तरी कबालीच्या रजनीकांत स्टाईल मध्ये पण चालेल, नाहीतर ऋषी कपूर आणि नीतू सिंग स्टाईल मध्ये शंकर पार्वती. मात्र गणपती रणबीर कपूरच हवा. काय रे? एकदम बरोबर. आणि अवेलेबल नसेल तर तुम्ही अवेलेबल करून द्याल ना आम्हाला. आम्ही मंडळातर्फे देखावा केलाय. झालं, ऑर्डर देऊन झाली. हे बघा, आम्ही असा देखावा करत नाही. ही क्रिकेटची स्टाईल, नटांची स्टाईल आमच्याकडे अजिबात चालत नाही. अहो द्या ना काका. काय नवीन फॅड आहे? कालच एक जण म्हणत होता पार्वती दीपिकासारखी आणि गणपती रणबीरसारखा पाहिजे. अरे असे गणपती कसे पावणार कोणाला? आमच्याकडे गणपती पारंपरिक पद्धतीचे आणि पावणारेच आहेत. अरे कितीदा सांगायचं तुम्हाला? स्पष्ट पाठीत लावतो ना. अगं ए, ऐकतेस का? आले आले. तुला मगाशी सांगितलं होतं ना, आपण तयार केलेली पाटी ती तिथं लाव. ठीक आहे, आत्ताच लावते. हो लावते हो. आमच्या इथे पारंपरिक ओरिजिनल व प्युअर रूपातील गणपतीच्याच मूर्त्या मिळतात. आमचे गणपती मॉडर्न स्टाईलचे नव्हे तर पावणारे गणपती आहेत. स्टाईलवाल्या गणपतीच्या बद्दल विचारून फुकट स्टाईल मारू नका. अरे आम्हाला द्रव्यानेच द्रवेल. पैशासाठी त्याने दुकान बांधलंय ना की पुढच्या जन्मी मिळणार अप्सरांसाठी? तुला काहीच कळत नाही. थांब मी त्याला मोठ्या पैशाचं सांगतो. अहो काका तुम्हाला किती पैसे हवेत सांगा, भरपूर देऊ आम्ही. पण गणपतीची हेअरस्टाईल सचिन तेंडुलकर सारखीच हवी. किती पाहिजेत ते सांगा. अहो 8 दिवसापूर्वीच सांगायचं, बरोबर सचिन करून दिला असता. त्याची बायको आणि मुलंसुद्धा चक्रावून जातील मूर्ती बघितल्यावर. असाच 8 दिवसांपूर्वी कसं सांगणार? आमचा स्पॉन्सरच काल सुटलाय जेलमधून. श्री गणेशाची इच्छाने असंच म्हणायचं. सचिन तेंडुलकर सुकायला 10 दिवस लागतील, मूर्ती सुकायला 10-15 दिवस लागतातच. शे आता काय करणार? चल जाता आता गणपती बाप्पा मोरया तरी म्हणू. अरे मोरया मोरया काय, एका मोऱ्याचे आपण 2 रुपये घेतो. अरे आपली शक्तीच गेली, आता कुठली भक्ती? आपल्याकडे मूर्ती पण नाही, म्हणजे आपल्याकडे देखावा पण नाही, आणि देखावा नाही म्हणजे पैसे पण नाहीत. जाऊ दे, चल. हां बोला, काय पाहिजे? अहो उद्या गणेश चतुर्थी. अहो ते तर मला माहित आहे. अहो माझ्याकडे 1.5 दिवसाचा गणपती येतो, पण माझ्या घरी कोणीच नाही. मी इथे एकटाच आहे. अहो माझी नवीन बदली झाली आहे ना इथे. अहो पूर्ण गणपती अर्थात व शिस्त सांगण्याची जरूर नाही. 2 मिनिटात काय सांगायचं ते बोला. तुमच्याकडचा गणपती 1.5 दिवसाचा ना, मग 1.5 मिनिटातच बोललं पाहिजे. ठीक आहे, 2 मिनिटात काय ते सांगा. अहो लहानसाच गणपती हवा आहे. लहानसा गणपती? ही पहा मूर्ती, किंमत 1000 रुपये. 1000 रुपये? एवढे रुपये फार होतात हो. आणि 1.5 दिवसात ती मूर्ती मातीत पडणार. अहो माता आणि माती फक्त ईचा फरक आहे. हे सगळं शेवटी मातीतच जाणार. पण संस्कार आणि भावना हे आहे ना. अहो तसं नाही हो, व्यवहार कोणाला सुटतात का? जरा कमी किमतीचं दाखवा ना. ही बघा, ही 600 रुपयाची आहे. हां आता तुम्हाला किती रुपयाची पाहिजे ते सांगा. आमची पण हीच पूजा आहे आणि आमच्या डोक्यावरही कर्ज आहे, आणि तेही आम्हाला लवकरात लवकर फेडायचं आहे. 250 रुपयाची मूर्ती द्या की. तसं तुम्हाला 1000 रुपयाची मूर्ती द्यायची असेल तरी मला चालेल, पण मी फक्त 250 रुपये देईन. बाकीचे गणपती पावल्यावर. मी तसा खरा भक्त आहे. गणपती पावला की देतोच की नाही पैसे ते बघा. चला ही घ्या मूर्ती आणि निघा. ही घ्या, ही मूर्ती घ्या आणि निघा. आमच्याकडे दुसरे मोठे मोठे लोक आले तुमच्या आकाराची मूर्ती बघायला, त्यांना आम्हाला अटेंड करू द्या. गणपती पावल्यावर आमच्याकडे गिऱ्हाईक येतच नाही. आत्ताच काय ते रोकटोक द्या.
अहो ते न येणारे लोक वेगळेच, मी येणारच. आता अविश्वास नको. हे घ्या 250 रुपये. मोजून घ्या, खऱ्या नोटा आहेत त्या, कुठल्या स्पॉन्सरच्या खोट्या बास मारणाऱ्या नोटा नाही आहेत त्या. अहो काय बोलतायत तुम्ही? चला, बाकीचे लोक वाट पाहत आहेत. बाप्पा 1.5 दिवसात जाणार तुम्ही? नाही त्याचं काही नाही, या वर्षी जा, पण पुढच्या वर्षी लवकरच या आणि माझ्या लॉटरीच्या घरात या. अहो 25 लाख रुपयाच्या घराची लॉटरी आहे आणि 2 दिवसातच सुटत आहे. याकरताच तर मी तुम्हाला इथे आणत आहे. बाप्पा विसरू नका हो बाप्पा, लक्षात असू द्या. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा तुम्हाला माझी स्थिती माहीत आहे. नुकतीच माझी इथे बदली झाली आहे, म्हणून घरी करायला पण कोणीच नाही. तर आता समया फुलं प्रसाद काहीच नाही, केवळ आरती. आता माझी आरती स्वीकारा आणि मला लॉटरी द्या. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा. अरे मुलांनो, काय दादा? आरती करायला या की. किती आरत्या करायच्या आहेत? जास्त आरत्या आम्ही करणार नाहीत. गल्लीतले बाकीचे गणपती पण आहेत, तिथेही आम्हाला जायचंय. अरे आधी या तर खरं तुम्ही. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. या या या, चला आरती म्हणूया. चला चला. पण जास्त वेळ नाही दादा. ठीक आहे, एक आरती म्हणा आणि मग जा. काय रे, एकाच आरतीसाठी आलो आपण? एकच आरती? एका आरतीमध्ये आपल्याला काय मिळणार? एक आरती म्हणजे फक्त 25 रुपये प्रत्येकाला. अरे तुम्हाला दुसरीकडे गणपतीच्या इथे आरती म्हणायला जायचं आहे ना. एक आरती म्हणा आणि लवकर तिकडे जा. चला 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 आरती म्हणूया. चला. अरे एकदम जोराने आरती म्हणा. हा जोराने? जोराने का रे दादा? अगं मला 25 लाखाची लॉटरीचं घर मिळालं पाहिजे ना. आरतीचा आवाज बापांपर्यंत पोचला पाहिजे. 250 रुपयात श्री गणेशजींची मूर्ती आणली, ते फक्त घराची लॉटरी मिळण्यासाठी. घराच्या लॉटरीसाठीच तर हा सगळा खटाटोप केलाय मी. काय 250 रुपये 25 लाखाच्या लॉटरीचं का?